नमस्कार, आपण पाहत आहात लोकसेवक न्यूज. मी हनुमान कांबळे. नुकतेच सोशल कॉन्फरन्समध्ये प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी 15 तारखेपर्यंत जे रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं विधान केलं आहे. पाहूया नेमकं ते काय म्हणतात. बघा, 1 मे ते 15 ऑगस्ट म्हणजे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्रता दिवसापर्यंत जवळजवळ 105 दिवसाचा हा कालावधी आम्ही ह्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिला होता आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 1,35,000 आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले मराठी शिकण्यासाठी. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालणाऱ्या या अभियानामध्ये प्रचंड प्रतिसाद राज्यामध्ये मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं जवळजवळ 1600 शिक्षक राज्यामध्ये सगळीकडे फिरतायत, अमराठी चालकांना मराठीचे धडे देत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा ही आरटीओ डिपार्टमेंटची आणि परिवहन विभागाचं भूमिका असल्याकारणानं आमचे सगळे आरटीओचे अधिकारी सुद्धा त्यामध्ये सामील होतात. ही आनंदाची बाब आहे. 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा. परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावीच लागेल. आम्ही त्यांना संधी मागितली, आम्ही संधी दिली. 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये सहभागी झाले, त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल. परंतु प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र दाखवलं म्हणजे काही मराठी आलं असं नाही. प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सुद्धा आमचे आरटीओचे अधिकारी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर निश्चितपणे तुमच्यावर जी कारवाई होणार होती ती होणार नाही. परंतु काही रिक्षा चालक, काही टॅक्सी चालक अजूनही मुजोरी करतात. क्या हो गया, हम अगर महाराष्ट्र में काम करते तो क्या उपकार करते हैं क्या ये लोग हमारे ऊपर? हम मराठी नहीं सीखेंगे, बिलकुल चालणार नाही. अशा प्रकारे मुजोरी करणाऱ्या सगळ्या टॅक्सी रिक्षा चालकांना मराठीचा द्वेष काय असा दाखवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बघा, मी 15 ऑगस्ट 2026 नंतर ज्या रिक्षा चालकांना, महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी येणार नाही अशा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई होईल असे विधान प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी केले आहे. तर आपण जाणून घेऊया रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया. जो निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी तर बोलतो की ज्यांना मराठी येते त्यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे असं, आणि उलट चांगलंच आहे बोलणं मराठी असं माझं म्हणणं आहे. म्हणजे महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे असं माझं मत. त्याच्यात काय एवढं माझं मत नाही, पण बोलता आलं तर अजून चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे. मध्ये राहायचं आहे तुम्हाला तर मराठी यायला पाहिजे आणि जे शासनाने निर्णय घेतलाय तो योग्यच निर्णय आहे. मराठी बोलता यायलाच पाहिजे. काका मला सांगा, कधी कधी मराठी पॅसेंजर हिंदी मध्ये बोलतो त्यावेळेस तुम्ही काय करता? आम्ही तर मराठीचा बोलायचा प्रयत्न करतो पण समर्थक हिंदी बोललं जातं. मग आम्हाला शेवटी हिंदी बोलावंच लागतं थोडं एक गोष्ट. मराठी पॅसेंजर हिंदी बोलतो, हा, आणि मराठीचा वापर करतो आम्ही. तुम्ही मराठीत बोलतो? हो, मराठीत बोलतो. मग नंतर पुढे काय होतं प्रक्रिया? पटलं तर ठीक आहे, सोडून द्यायचं भाडं, पुढे निघून जायचं. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात आता तर मराठी आली मराठी आलीच पाहिजे, 100% आलीच पाहिजे. शासनाचे निर्णय घेतला तो योग्य निर्णय. तो सरकार जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय. मराठी आता आहे, असं आहे ना. बोलायला येते मराठी. आता कुठं चाललेत? 5 नंबरला. 5 नंबरला चालले. राहायला कुठे? इथेच कुर्ला कॅम्पला. कुठल्या कॅम्पला? तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा नाही आले तर फाईन बसणार आहे म्हणून? हा दादा माहिती आहे. माहिती आहे ना. शेख नाव आहे का तुमचं? शेख. म्हणजे मराठी चांगली येते तुम्हाला? हा, आता ना दादा. सरकारने नियम काढले माहिती आहे ना. हा, माहिती आहे. किती वर्षापासून राहतो तुम्ही इथं? हे कम से कम 50 साल. 50 वर्ष. 50 वर्ष झाले. तुम्हाला काय वाटतं, जर व्यवसाय करायचा आहे तर भाषा आली पाहिजे का मराठी? आना चाहिए ना दादा, थोड़ा मोड़ा आएगा तो अच्छा रहेगा. मराठीत बोला ना तुम्ही. थोड़ा मोड़ा येतो ना, अभी शिकतो ना दादा. अच्छा, म्हणजे शिकतात तुम्ही. म्हणजे यायला पाहिजे मराठी भाषा. नाव काय तुमचं? ब्रिजेश कुमार यादव. ब्रिजेश कुमार यादव. यादव. यस. आपको पता है कि 15 अगस्त के बाद अगर मराठी भाषा नहीं आता तो फाइन भेटेगा गाड़ी पे? हो मग तुम्हाला मराठी येते? हो हो शिकलात तुम्ही मराठी? हो हो, थोडं थोडं शिकतो मी. शिकतात ना. कस्टमर सोबत मराठीत बोलतात का हिंदीत बोलतात? कस्टमर मराठीमध्ये बोलतो तर मग मराठीमध्ये बोलतो.
अच्छा, जर हिंदी कस्टमर असेल तर हिंदी मध्ये बोलतो तर हो हिंदी मध्ये बोलतो म्हणजे मराठी समोरून कस्टमर बोलला तर तुम्ही मराठी मराठी बोलता. तुम्हाला सगळी भाषा व्यवस्थित कळते हो. मराठी? अच्छा, आपको मराठी आता है? आता आहे मराठी बोलायला येते? हा शासनाने नियम काढले 15 ऑगस्ट नंतर ज्यांना मराठी बोलता येणार नाही त्यांच्यावरती फाईन बसत म्हणून माहिती आहे? हाँ माहिती है। तुम्हाला मराठी भाषा येते सांगा. मराठी भाषा पूरा तो आता नहीं लेकिन आता है, थोड़ा सीखते हैं अपन। हाँ मतलब बोलने समझने को आता है. समझने को आता है, हाँ. बोलने को बोलते हैं लेकिन इतना भाई जैसे पुढे जायचं आहे तुम्हाला मावशी है काका बसा इकडे बसा तक ये सब तो आता है। म्हणजे तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज माहिती आहे. हाँ मराठीमध्ये बोललं तर सगळं समजतं. हाँ आपका नाम क्या है? माझं नाव केदार कुमार चौहान आहे. आपको मराठी आता है? पुन्हा आहे तुम्हाला कहाँ के हो आप? यूपी के. यूपी का. आपको पता है क्या अगर 15 अगस्त के बाद अगर मराठी नहीं आता है बोलना है तो फाइन भी पड़ेगा गाड़ी पे. फाइन भी जैसा काय नहीं, फाइन कैसा मराठी सबको सीखना चाहिए, सबको भी आना चाहिए. अगर महाराष्ट्र में रहना है तो मराठी सबको आना चाहिए. तुम्हाला चांगली मराठी आहे. मला येत पुन्हा बोलायला. तुम्ही कधीपासून राहतात महाराष्ट्रात? ते मला आता 5 वर्ष झालं. बरं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर मराठी भाषा यायला पाहिजे का? यायला पाहिजे, सगळ्यांना यायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला ते योग्य आहे का? योग कसाला काय, गरीब माणूसला काय, अभी यूपी बिहार वाले आए थे इधर आए, अभी वो लोग का मराठी सीखना चाहिए. मराठी भाषा अच्छा है, इधर रहने के लिए भी अच्छा है, सब कुछ अच्छा है. पर कैसा है अभी सबको सीखना चाहिए. एकंदरीत रिक्षा चालकांच्या प्रतिक्रियामधून असे सिद्ध झाले आहे की उल्हासनगर मध्ये तरी मराठीसाठी सकारात्मक प्रतिसाद आहे व हिंदी भाषिक ही रिक्षा चालकांचं असं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मराठी येणं बंधनकारक आहे व येत नसेल तर शिकणं गरजेचं आहे.